So next point is types of consumers. There are two types, institutional consumers and retail consumers. So institutional consumers. Institutional consumers purchase goods and services for systematic conduct of their manufacturing activities and also in order to run their institutions and organization. They include profit and non-profit business, government agencies and institutions. For example, institutional consumers जे आहेत तर ते बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन साठी परचेस करतात. मग किंवा गव्हर्नमेंट एजन्सीज असतील की ते बल्क क्वांटिटी मध्ये असतात. आणि रिटेल consumers are the consumers who purchase goods and services for personal, family consumption or even for gifting to a friend. They buy goods in smaller quantities to fulfill their immediate requirement. रिटेल consumers म्हणजे पर्सनल यूज साठी किंवा फॅमिलीच्या रिक्वायरमेंट साठी किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी एक स्मॉल क्वांटिटी मध्ये जेव्हा परचेस केलं जातं तर ते रिटेल कन्झ्युमर्स. आता त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश बघूया. नंबर ऑफ बायर्स रिटेल कन्झ्युमर्स मध्ये लार्ज नंबर ऑफ बायर असतात पण ते स्मॉल क्वांटिटी मध्ये परचेस करतात. इन्स्टिट्यूशनल कन्झ्युमर जे असतात तर ते बायरचे नंबर जो आहे तर तो कमी असतो पण ते नंबर ऑफ प्रोडक्ट जे परचेस करतात तर ते बल्क क्वांटिटी मध्ये असतात. टाइप्स ऑफ कन्झ्युमर, they purchase goods such as grocery items, soaps, medicines, cosmetics, so on. There are n number of items can purchase in by retail consumers. Institutional consumers, raw materials, spare parts, machinery, equipment किंवा स्टेशनरी असेल तर त्यासारख्या गोष्टी आहेत तर त्या परचेस करतात. नेक्स्ट आहे निगोसिएशन. रिटेल कन्झ्युमर सोबत निगोसिएशन प्रोसेस जी आहे तर ती इझी आणि स्मूथ असते. इन्स्टिट्यूशनल कन्झ्युमर सोबतची निगोसिएशन प्रोसेस कॉम्प्लेक्स आणि लेंदी असते कारण त्याच्यात प्रत्येक पैशाला तितका इम्पॉर्टन्स असतो. म्हणजे 0.5 पैसे किंवा 1 रुपी ही कॉस्ट सुद्धा मोठी बेअर करावी लागते ऑर्गनायझेशनला बार्गेनिंग पॉवर मध्ये जेव्हा ते सेल करत असतात गुड्स. कारण बल्क क्वांटिटी मध्ये सेल करताना ते जेव्हा बार्गेनिंग थ्रू प्रत्येक प्रोडक्ट मागे 1 रुपी जरी कन्सिडर केला तरी 1000 प्रोडक्ट मागे त्यांचे 1000 रुपीज प्रॉफिट जे आहे तर ते जातात. नेक्स्ट आहे नेचर ऑफ परचेस फॉर पर्सनल यूज अँड institutional consumers for professional and business use. Demand is direct demand and derived demand. त्याची म्हणजे रिटेल कन्झ्युमर्स मध्ये आपण म्हणतो जर एखादं लॅपटॉप हवा असेल किंवा एखादा पीसी हवा असेल तर आपण जाऊन डिरेक्टली परचेस करून येतो कारण ते आपण 1 किंवा 2 फार तर घेऊ शकतो. इन्स्टिट्यूशनल कन्झ्युमर कसे बल्क क्वांटिटी मध्ये ऑर्डर देतात मग त्यांना ते प्रायर सांगावं लागतं की किती आयटम्स त्यांना लागणार आहेत, कसे लागणार आहेत. नेक्स्ट आहे लोकेशन. लोकेशन रिटेल कन्झ्युमर जर आहे तर ते डिस्प्रेस्ड असतं आणि इन्स्टिट्यूशनलचं कॉन्ट्रॅक्टेड असतं. कारण आता ऑनलाईन बाईंग जेव्हा करतो तर तेव्हा सुद्धा आपण त्याच्यावरचा ऍड्रेस चेंज करत असतो. ठीक आहे. तेच इन्स्टिट्यूशनचा ऍड्रेस चेंज होईल का तर नाही. नेक्स्ट कन्झ्युमर्स इन्व्हॉल्वमेंट इंडिव्हिज्युअल आणि इकडे कंपनी कॉर्पोरेशन पार्टनरशिप फॉर्म्स एक्सेट्रा. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग बाईंग डिसिजन पर्सनल रिटेल कन्झ्युमर्स मध्ये पर्सनल फॅक्टर, सोशल फॅक्टर, सायकोलॉजिकल फॅक्टर, कल्चरल फॅक्टर्स
आणि इन्स्टिट्यूशनल कन्झ्युमर्स मध्ये फ्लक्च्युएटिंग डिमांड, इनइलॅस्टिक डिमांड, बजेटरी कन्स्ट्रेंट, लिझिंग एक्सेट्रा. आता एक्झाम्पल त्यांनी मेन्शन केलंय की फादर स्वीट्स परचेस करून आणतात फॅमिलीसाठी, तर ते इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली यूज साठी झालं. तेच जर स्कूलसाठी किंवा कॉलेजेससाठी परचेस करायचं असेल तर ती ऑर्डर बेंचेस किंवा लायब्ररीसाठी दिली जाते, की जी बल्क मध्ये असते. डायव्हर्सिटी ऑफ consumers, diversity of consumer and their behavior. First one is diversity of consumers, characteristics, preferences, changes, customer variety मध्ये असतात, किंवा त्यांच्या प्रेफरन्सेस, टेस्टच्या, चॉईसेसच्या व्हरायटी असतात. तर डायव्हर्सिटी ऑफ कन्झ्युमर्स, आता त्याचं एक्झाम्पल पण इथे मेन्शन केलंय. हे ऑलरेडी आपण कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघितलंय की त्याच्यामध्ये फॅमिली स्ट्रक्चर असेल, इन्कम लेवल आहे, एज्युकेशन आहे, कल्चरल इम्पॅक्ट आहे, जेंडर आहे, एज आहे. तर त्याच्यानुसार कन्झ्युमरचं बिहेवियर डायव्हर्स असतं, इंडिव्हिज्युअली किंवा एज वाईज पण ते चेंज होत जातं. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. Wants are unlimited and the resources to satisfy these wants are limited. These consumers always think rationally before executing any purchase. आता वॉन्ट्स अनलिमिटेड आहेत किंवा डिझायर जे आहेत तर त्या अनलिमिटेड आहेत. व्हेकलचं जर एक्झाम्पल कन्सिडर करायला गेलो तर बऱ्याच जणांची इच्छा असते की मर्सिडीज घ्यावी, BMW घ्यावा. पण जेव्हा परचेसिंग डिसिजन येतो तर तेव्हा परचेस करताना तो पर्सन विचार काय करतो की माझी क्रेडिबिलिटी किती आहे, आणि अकॉर्डिंगली त्या कंपनीचं अकॉर्डिंगली त्याच्या बजेटमध्ये असलेलं एखादं व्हेकल परचेस करतो. आता significant difference between brands, high involvement, that is complex buying behavior, and low involvement, that is variety seeking buying behavior. A few differences between brands, with respect to high involvement, dissonance, reducing buying behavior, and on the other hand low involvement, habitual buying behavior. High involvement काय आहे तर these terms means that a consumer is highly involved while purchasing a product. The costly products or luxurious goods are called high involvement product. आता हाय इन्व्हॉल्वमेंट प्रयोग मध्ये आपले ज्वेलरी आहे किंवा मोबाईल आहे, कार आहे, कम्प्युटर्स आहे, तर ते हाय इन्व्हॉल्वमेंट असतात, कारण त्याच्यामध्ये पर्सनल चॉईसेस, डिझाईन, कलर, नंबर ऑफ ऑप्शन्स सिलेक्ट केले जातात. लो इन्व्हॉल्वमेंट, this term means the consumer is not highly involved while purchasing the product. The low price product or inexpensive goods or daily use items are low involvement products. आता टूथपेस्ट असेल, सोप असेल, ग्रोसरीज आहेत, तर त्या लो इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट आहेत. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स बाईंग बिहेवियर. कॉम्प्लेक्स बाईंग बिहेवियर, when consumer is highly involved in a buying and there is a significant difference between brands, then it is called complex behavior. The decision making becomes slow and complex as there is a great difference between brands. आता दोन प्रोडक्ट मधल्या ब्रँड्स मध्ये किंवा ऑप्शन्स मध्ये जर वास्ट डिफरन्स असेल किंवा खूप जास्त कंपॅरिझन करता येत असेल तर ती डिसिजन मेकिंग प्रोसेस जी आहे तर ती स्लो होते आणि खूप डिफिकल्ट होते, कन्फ्युजिंग प्रोसेस होते. The consumer must collect detailed information about the product characteristics and the marketer must provide adequate information about the product attributes.
डिटेल इन्फॉर्मेशन कलेक्ट केली गेली पाहिजे, कारण जे प्रोडक्ट किंवा त्याचे सबस्टिट्यूट जे अवेलेबल आहेत, तर त्याच्यामध्ये काय काय व्हॅरिएशन आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स काय आहेत. तर आता एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर लॅपटॉप आहे, किंवा मग त्याच्यामध्ये फीचर्स असतील, वॉरंटी असेल, साईज, साऊंड क्वालिटी एक्सेट्रा. नेक्स्ट आहे व्हरायटी सिकिंग बाईंग बिहेवियर. व्हरायटी सिकिंग बाईंग बिहेवियर मध्ये here the consumer's involvement is low while buying the product, but there is a significant difference between brands. Consumers mostly buy different products not due to dissatisfaction from the earlier product, but due to seek variety. Hence, it is the duty of marketer to encourage the consumer to purchase the product by providing them discounts, free samples, and by advertising the products a lot. Consumer purchase different snacks, chocolates, juices, etc. आता कंझ्युमर बाईंग बिहेवियर मध्ये पण व्हरायटी असते. म्हणजे सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स किंवा वेगळे ब्रँडचे प्रोडक्ट सुद्धा कंझ्युमर टेस्ट करून बघतो. फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी स्नॅक्स, ज्युसेस किंवा चॉकलेट्सचं एक्झाम्पल दिलंय, की म्हणजे मँगो ज्यूस. तर मँगो ज्यूस मॅन्युफॅक्चर करणाऱ्या खूप साऱ्या कंपनी अवेलेबल आहेत. तर त्याची टेस्ट करणं की कुठलं जास्त चांगलं आहे, ठीक आहे. मग हे पण एक बाईंग बिहेवियर आहे. किंवा चॉकलेट्स असतील किंवा स्नॅक्स आहेत, की ह्या रेस्टॉरंट मध्ये तोच फूड आयटम कसा आहे आणि दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये त्याची टेस्ट कशी आहे. तर हा पण डिफरन्स कन्सिडर केला जातो. थर्ड आहे डिसोनन्स ऑफ बाईंग बिहेवियर. In this case, customer is highly involved in purchase, but there are few difference between the brands. आता कस्टमर हायली इन्वॉल्ड असतो, पण ब्रँड मध्ये खूप जास्त डिफरन्स नसतो. मग त्याच्यामध्ये टाईल्स असतील किंवा कार्पेट असेल, किंवा असे जे प्रोडक्ट्स आहेत की जे बाय प्रेफरन्स घेतले जातात, पण त्याच्यात व्हरायटी, कॉस्ट किंवा क्वालिटी मध्येच डिफरन्स आहे. नेक्स्ट आहे हॅबिच्युअल बाईंग बिहेवियर. Here is the low involvement of consumer and there are few difference between the brands. In this case, the consumer purchase low cost, regularly purchased item for which they do not feel the need to get much information about the product. The buyer reaches to the brand which they always purchase or a brand they are familiar with. They purchase the same brand or brand out of habit and not due to strong brand loyalty. आता हॅबिच्युअल बाईंग बिहेवियर मध्ये की एखाद्या प्रोडक्टची कस्टमरला सवय झालेली असते. मग त्याच्यामध्ये अगदी टाल्कम पावडर पासून सोप असेल, शॅम्पू असेल किंवा हेअर जेल आहे, किंवा हेअर सिरम्स असतील, कॉस्मेटिक असतील, तर बायर जो आहे तर तो हॅबिच्युअल झालेला असतो. मग त्यांना त्याच्यात सिलेक्शन प्रोसेस मध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट लो असते, की जाऊन सांगितलं समजा विंटर सीझन आहे तर मॉइश्चरायझर हवं असेल तर वॅसलिन पाहिजे, हे जाऊन सांगितलं, ठीक आहे. हे झालं हॅबिच्युअल बिहेवियर. किंवा टूथपेस्ट मध्ये सुद्धा असेल, किंवा ब्रेड, बटर, सॉल्ट. बटर मागायचं झालं की सरळ सगळे अमूल बटर मागतात, ठीक आहे. तर हे हॅबिच्युअल बाईंग बिहेवियर आहे. नेक्स्ट आहे प्रोफाइलिंग द कंझ्युमर अँड अंडरस्टँडिंग देअर नीड्स. First of all, we have to identify who are the best customers, then how to find more customers like this, and where to find. So here is the diagram. Geographical profile, demographic profile, psychographic profile, behavioral profile.
The first one is graphic profile. The market is divided into different geographical areas like states, region, nations, cities, etc. The need of consumer different depending upon various geographical factors such as climatic conditions, socio-cultural factors, etc. आता ह्याच्यामध्ये जॉग्राफिकल प्रोफाईल मध्ये कन्झ्युमरच्या नीड ज्या आहेत किंवा त्यांचं बाईंग बिहेवियर आहे तर ते चेंज होतं. जसं आपण कन्सिडर करतो की रुरल सेगमेंट मध्ये स्मॉल सॅचेट किंवा स्मॉल पॅकेज मधले प्रोडक्ट जास्त प्रेफर केले जातात पर्चेसिंग साठी. नेक्स्ट आहे डेमोग्राफिक प्रोफाईल. Demographic profile. In case demographic profile of consumers, the market can be divided into groups or classification of variables such as age, education, family size, gender, family life cycle, religion, race, occupation, income, nationality, social class, language, literacy, etc. The demographic profile helps the marketers to attract the consumers with reference to the suitability of their needs and wants, preferences and wage rate. आता डेमोग्राफिक फॅक्टर जर कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये प्रोडक्ट काय आहे तर त्याच्यावरून हे फॅक्टर डिसाइड केले जातात. फॉर एक्झाम्पल यंग जनरेशन साठी जर प्रोडक्ट असेल किंवा किड्स साठीच जर प्रोडक्ट असेल तर हा डेमोग्राफिक प्रोफाईल आहे तर ती आयडेंटिफाय केली गेली पाहिजे. त्याच्यानुसार पोटेन्शियल कस्टमर आणि त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, त्यांचं बाईंग बिहेवियर आहे तर ते कॅल्क्युलेट करता येतं. डेमोग्राफिक फॅक्टर मध्ये एज. आता एज हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात टू मीट दी रिक्वायरमेंट ऑफ कन्झ्युमर्स बिलॉंगिंग टू व्हेरियस एज ग्रुप, the market producers variety of products. The marketer should frame appropriate marketing strategies as per the age group of the consumers. त्याच्यामध्ये क्लोथ्स जर असतील तर त्याच्यात फॅशन किंवा व्हरायटी ह्या गोष्टी आल्या पाहिजेत किंवा कार्टून कॅरेक्टर्स फॉर किड्स, नंतर डिसेंट अँड सोबर क्लोथ्स फॉर अडल्ट. एज फॅक्टर किती इम्पॅक्ट करतो तर क्लोथ्स मध्ये सुद्धा त्यांनी व्हरायटी सांगितली आहे. नेक्स्ट आहे जेंडर. टेकिंग जेंडर इन टू कन्सिडरेशन इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ segregating market into segments as there are many products which are gather specific differentiation is there is various products like clothing, footwear, cosmetic, hairstyling, magazines read by both genders. Marketers has to consider greater factors while performing marketing strategies. आता जेंडर कन्सिडर करायचं झालं तर जर समजा क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग किंवा सेलिंग करायचे असतील तर त्याच्यामध्ये जेंडर स्पेसिफाय केलं पाहिजेत की काही ब्रँड्स स्पेसिफिकली विमन क्लोथ्सच सेल करतात किंवा काही ब्रँड्स जे आहेत तर ते फक्त जेंट्स क्लोथ्स आहेत तर तेच सेल करतात. नेक्स्ट आहे income, education and occupation. The purchasing power of consumer to buy a product depends on his income level. So income level मध्ये आता मगाशी आपण जे एक्झाम्पल कन्सिडर केलं की BMW किंवा मर्सिडीज घ्यायची इच्छा असते पण तरी सुद्धा जेव्हा रॅशनल डिसिजन घ्यायचा असतो तर तेव्हा क्रेडिबिलिटी कन्सिडर करूनच डिसिजन घेतला जातो. तर इन्कम लेवल किंवा ऑक्युपेशन कन्सिडर करता अप्पर क्लासचे जे लोक आहेत तर ते ऑडी, मर्सिडीज ह्या हे व्हेकल्स परचेस करतील
आणि मिडल क्लास किंवा लो अप्पर मिडल क्लास चे जे लोक आहेत तर ते टाटा, मारुती ह्याच्यासारख्या कार ज्या आहेत तर त्या परचेस करतील. नेक्स्ट, साईज ऑफ फॅमिली और फॅमिली लाईफ सायकल स्टेज. त्याच्यामध्ये आता कारचंच एक्झाम्पल जर कंटिन्यू केलं, सॉरी व्हेकलचं एक्झाम्पल जर कंटिन्यू केलं तर फॅमिली साईज मॅटर करते की 2 किंवा 3च लोक जर फॅमिलीमध्ये असतील तर मोटरसायकल जी आहे तर ती त्यांना चालू शकते. म्हणजे ते प्रेफर करतील. त्याच्यानंतर जर मोठी फॅमिली असेल तर त्याच्यात पण 4 व्हीलर किंवा मग त्याच्यामध्ये परत 8 सीटर 9 सीटर आहे. नेक्स्ट आहे सायकोग्राफिक प्रोफाईल. फर्स्ट वन इज सोशल क्लास. सोशल क्लास मध्ये बाईंग बिहेवियर जे आहे तर किंवा बाईंग हॅबिट जे आहेत म्हणजे सोसायटी मधले स्टेटस मेंटेन करण्यासाठी असेल तर मग त्याच्यामध्ये आता एक्सपेन्सिव्ह बाईक किंवा कार अफोर्ड करणं. त्याच्यानंतर लाईफस्टाईल मध्ये ब्रँडेड क्लोथ्स असतील, शूज असतील तर ते यूज करणं आहे. नेक्स्ट आहे पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी मध्ये रेमंड च जे टॅगलाईन आहे ती कम्प्लीट मॅन. ठीक आहे, तर पर्सनॅलिटीवर पण पर्सनॅलिटी कन्सिडर करून त्या टॅगलाईन बनवले जातात की ज्याचा इम्पॅक्ट कस्टमरवर पडतो. किंवा लॉरियल असेल तर त्याचं शॅम्पूचे ऍड करताना ते यूज बाय प्रोफेशनल्स अशी पण ऍड करतात. नेक्स्ट आहे बिहेवियरल प्रोफाईल. Behavioral profile indicates the prominence of the relationship with the customers in near future. First one is occasion. की एखादं फंक्शन आहे किंवा इव्हेंट आहे तर तेव्हा कन्झ्युमरचं बाईंग बिहेवियर आहे तर ते चेंज होतं. म्हणजे आता दिवाळी असेल, ईद असेल किंवा क्रिसमस असेल तर तेव्हा वेगळ्या पद्धतीचे क्लोथ सिलेक्ट केले जातात किंवा बर्थडे साठी. त्याच्यानंतर बेनिफिट. कन्झ्युमर्स आर कॅटेगराइज अकॉर्डिंग टू बेनिफिट्स दे वॉन्ट फ्रॉम द प्रॉडक्ट. आता इथे त्यांनी सनस्क्रीन लोशनचं एक्झाम्पल दिलंय तर त्याच्यामध्ये पण कॅटेगरी आहेत की SPF 50 की SPF 30 किंवा मोर सेन्सिटिव्ह स्किन साठी सुद्धा प्रोडक्ट सेम ब्रँडचे अवेलेबल केलेले असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युजर स्टेटस. युजर स्टेटस मध्ये जसं क्रेडिबिलिटी किंवा इन्कम लेवल जी आहे ती वाढत जाते तसं बायरचं स्टेटस किंवा बाईंग बिहेवियर जे आहे तर ते सुद्धा वाढत जातं. ब्रँड लॉयल्टी. ब्रँड लॉयल्टी मध्ये कन्झ्युमर्स आर कॅटेगराइज अकॉर्डिंग टू लेवल ऑफ लॉयल्टी टुवर्ड्स अ प्रॉडक्ट ब्रँड. Marketers formulate different strategies on basis of loyalty status of consumers. Consumers can be divided into 4 groups according to brand loyalty. First one is the hardcore loyals. They are loyal to one brand only as they buy one brand all the time. आता क्लोथ्सच्या बाबतीत ब्रँड लॉयल्टी असू शकते, हार्डकोर ब्रँड लॉयल्टी, किंवा कॉस्मेटिकच्या बाबतीत की परचेस करायचं झालं तर त्याच ब्रँडचं ते परचेस करतात. त्याच्यानंतर दुसरं आहे स्प्लिट लॉयल्टी की ऍट अ टाइम 2 किंवा 3 ब्रँडचे प्रोडक्ट्स ते यूज करत असतात. मग त्याच्यामध्ये तुमचे परफ्यूम असतील किंवा बॉडी स्प्रे आहेत तर ते वेगवेगळ्या ब्रँडचे यूज करू म्हणजे स्प्लिट लॉयल्टी याच्यात कन्सिडर झालं. शिफ्टिंग लॉयल्टी मध्ये
जसं मगाशी एक्झाम्पल बघितलं की ज्युसेस आहेत, तर त्याच्या मध्ये ह्या मंथ मध्ये मी ज्युसेस घेताना एक वेगळ्या ब्रँडचे घेतले, नेक्स्ट मंथ मध्ये वेगळ्या ब्रँडचे घेतले आणि त्याच्यानंतर माझं टेस्ट फिक्स झाली की मला ह्या कंपनीचे ज्युसेस जे आहेत तर ते जास्त आवडतात. तर ते ज्युसेस प्रेफर करणं किंवा इथे Adidas शूज आधी यूज करत असलेला पर्सन नंतर Reebok शूज यूज करायला लागतो. हे शिफ्टिंग ऑफ लॉयल्टी. त्याच्यानंतर स्विचर्स मध्ये लॉयल्टी नसते. ते कुठलेही प्रोडक्ट परचेस करतात. म्हणजे आता छोटे मोठे प्रोडक्ट आहेत की ज्याच्यासाठी लॉयल्टीची अशी काही गरज नसते. म्हणजे एखादा पेन असेल किंवा आता पेन परचेस करण्यासाठी आपण त्याच्यात कम्फर्टेबल किंवा पेनचा स्मूथनेस किंवा ज्या गोष्टी असतील त्या की त्याचं प्रोडक्ट डिझाईन जे आहे तर ते पण कन्सिडर करतो. तर हे स्विचर्सचं एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर बायर रेडीनेस स्टेज, तर ही इम्पॉर्टंट स्टेज आहे. द मार्केट एनालिस्ट द कन्झ्युमर्स ऑन द बेसिस ऑफ देअर रेडीनेस टू परचेस अ प्रोडक्ट. जेव्हा बायर तुमच्या प्रोडक्ट बद्दल अवेअर नसतो, त्याला तुमच्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन नसते. म्हणजे समर सीझन आहे आणि एअर कंडिशन तुमचा एअर कंडिशनचा ब्रँड आहे, तर तुम्ही त्याची मार्केटिंग केली गेली पाहिजे की जेणेकरून तो कन्झ्युमर जो आहे तर तुमच्याकडून ते प्रोडक्ट परचेस करेल. ठीक आहे, थांबूया इथेच. पुढचा पॉइंट जो आहे कन्झ्युमर इन्व्हॉल्वमेंट, तर तो नेक्स्ट लेक्चरला बघूया.